उपासना कार्यक्रमाच्या नवीन भागात मी आपले सर्वांचे मनापासून पुन्हा एकदा स्वागत करतो. मला आशा आहे की देवाच्या कृपेने आपण सर्वजण आनंदित आहात. मागील भागात आपण पाहिले की योसेफाने प्रलोभनावर विजय मिळवला, पण तरीही त्याच्यावर खोटा आरोप ठेवून त्याला तुरुंगात टाकण्यात आले. त्या कठीण परिस्थितीतही देव त्याच्यासोबत होता. आजच्या भागात आपण पाहणार आहोत की तुरुंगात असताना देव योसेफाचा कसा उपयोग करतो. या घटनेतून आपण पाहतो की देव आपल्या सेवकाचा उपयोग योग्य वेळ आल्यावर करतो. जरी काही काळ वाट पाहावी लागली तरी देवाची वेळ परिपूर्ण असते. चला तर मग आजच्या या आशादायक वचनाकडे आपण लक्ष देऊया. उपासना कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत. प्रियानो, आजच्या कार्यक्रमात आपण उत्पत्ती अध्याय 40 याची सुरुवात करून अध्याय 41 याच्या 13व्या वचनापर्यंत अभ्यास करणार आहोत. यामधील विषय आहेत: पहिला विषय, योसेफ पॅलेबरदार व आचारी यांच्या स्वप्नांचा अर्थ सांगतो. आणि दुसरा विषय, स्वप्नांची पूर्तता. हा अध्याय योसेफाची कहाणी पुढे नेण्याऐवजी ती अजिबात हालचाल न करता मंदावते असे दिसते. आपण योसेफाला तुरुंगात पाहतो आणि फारोच्या मुख्य पॅलेबरदाराची कृतज्ञता त्याला विलंबित आणि मर्यादित करते. आपण विचारू शकतो की या सर्वांचा अर्थ काय आहे. मी तुम्हाला सांगू इच्छितो की हे सर्व योसेफाच्या जीवनातील देवाच्या योजनेची आणि उद्देशाची पूर्तता करत आहे. आता आपण पहिल्या विषयाकडे वळत आहोत. योसेफ पॅलेबरदार व आचारी यांच्या स्वप्नांचा अर्थ सांगतो. यासाठी आपण उत्पत्ती याच्या 40वा अध्याय आणि पहिली 3 वचने वाचणार आहोत. उत्पत्ती 40 पहिली 3 वचने. यानंतर असे झाले की मिस्राच्या राजाचा पॅलेबरदार व आचारी या दोघांनी आपला स्वामी मिस्राचा राजा यांचा काही अपराध केला. पॅलेबरदारांचा नायक व आचार्यांचा नायक या त्याच्या दोघा सरदारांवर फारो रागावला. तेव्हा त्याने त्यास गारद्यांच्या सरदाराच्या वाड्यात कैदेत ठेवले. तेथेच योसेफही अटकेत होता. जे काही घडत होते तो अपघात नव्हता. यावरून काय दिसून येते? हे निश्चित आपल्याला मिसरच्या फारोची मनमानी आणि हुकुमशाही भूमिका आणि धोरण स्पष्ट करते. मला माहीत नाही की आचार्याने काय केले होते. कदाचित त्याने काही चूक केली असेल आणि फारोच्या इच्छेनुसार त्याला तुरुंगात टाकले. पॅलेबरदाराने काय केले? कदाचित तो फारोसाठी उंची पेय आणत असेल आणि त्याच्या पायाला ठेच लागली असेल आणि तेथील गालिच्यावर ते पेय पडले असेल. मला माहिती नाही. आचारी आणि फारोचा पॅलेबरदार दोघेही तुरुंगात का होते हे आम्हाला सांगितलेले नाही. परंतु महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांना योसेफ जिथे आहे तिथेच ठेवले जाते. योसेफ येथे तुरुंगातही चांगले स्थान व्यापतो. तो जिथे गेला तिथे त्याची क्षमता निश्चितच ओळखली जात असे. देव त्याच्या आयुष्यात एका निश्चित उद्देशाने काम करत आहे. वाचूया आपण पुढचं वचन, 4थं वचन. गारद्यांच्या सरदाराने योसेफास त्यांच्या तैनातीस दिले व त्याने त्यांची सेवा केली. तेथे ते काही काळ अटकेत राहिले. योसेफ त्यांच्याशी ओळख करून घेत होता कारण त्याच्याकडे त्यांची जबाबदारी होती. तुरुंगात असताना त्यांची काळजी घेणे त्याचे काम होते. वाचूया आपण पुढची 2 वचने, 5 आणि 6. बंदी शाळेत पडलेले मिस्री राजाचे पॅलेबरदार व आचारी या दोघांना एकाच रात्री त्यांना लागू पडेल अशा अर्थाची स्वप्ने पडली. सकाळी योसेफ त्यांच्याकडे जाऊन पाहतो तो ते खिन्न दिसले. योसेफ हा आशावादी व्यक्ती होता. नेहमीच तेजस्वी आणि तीक्ष्ण होता आणि त्याला फारोसोबत काम करणारे हे दोघेही लोक उदासीनतेने काळवंडलेल्या चेहऱ्याने बसलेले आढळले. पुढे जाऊ आपण 7वं आणि 8वं वचन. तेव्हा आपल्या धनाच्या कारागृहात आपल्याबरोबर असलेल्या त्या फारोच्या सरदारास त्याने विचारिले, आज तुमची तोंडे का उतरलेली दिसतात? ते त्यास म्हणाले, आम्हाला स्वप्ने पडली आहेत व त्यांचा अर्थ सांगणारा कोणी नाही.
योसेफ त्यास म्हणाला, अर्थ सांगणे देवाकडे आहे ना? आपापले स्वप्न मला सांगा. योसेफ यात देवाला सर्व गौरव देतो. बायबलमध्ये नंतर आपल्याला परदेशी दरबारात आणखी एक इब्री तरुण सापडेल जो असेच काम करेल. दानिएलनेही देवाला गौरव दिला. हल्लीच्या ख्रिस्ती लोकांनी हे करावे अशी माझी इच्छा आहे. तुम्ही किंवा मी प्रभूसाठी जे काही करतो ते देवाच्या स्तुतीसाठी केले पाहिजे. देवाला त्याचे गौरव मिळाले याची खात्री करा. माझा असा विश्वास आहे की आपल्यापैकी बरेच जण प्रभू आपल्याला जितके आशीर्वाद देऊ इच्छितो तितके आशीर्वादित होत नाहीत. कारण जेव्हा आपल्याला काही अद्भुत प्राप्त होते तेव्हा आपण ते गृहीत धरतो आणि आपण त्याबद्दल देवाला गौरव देत नाही. आपल्याला देवाला गौरव देण्याची गरज आहे. योसेफाने देवाला गौरव दिला पाहिजे आणि तो देतो. तो म्हणतो, अर्थ सांगणे देवाकडे आहे ना? वाचूया आपण 9 ते 13 ही वचने. पॅलेबरदारांच्या नायकाने योसेफाला आपले स्वप्न सांगितले ते असे. स्वप्नात माझ्यासमोर एक द्राक्ष वेल होता. त्या द्राक्षवेलास 3 फाटे होते. त्याला कळ्या फुटून बहर आला व त्याच्या गुच्छास द्राक्षे येऊन पिकली. आणि फारोचा प्याला माझ्या हातात होता. मी द्राक्षे घेऊन ती फारोच्या प्यालात पिळली व तो प्याला फारोच्या हाती दिला. योसेफ त्यास म्हणाला, याचा अर्थ असा, ते 3 फाटे म्हणजे 3 दिवस. 3 दिवसांच्या आत फारो तुझे शिर वर करून तुला तुझ्या हुद्द्यावर पूर्ववत नेमिल आणि तू पूर्वीप्रमाणे फारोचा प्यालेबरदार होऊन त्याच्या हाती प्याला देशील. देवाने जुन्या करारात स्वप्नांचा वापर केला हे पाहणे विलक्षण आहे. नवीन करारात देवाने असे करताना आपल्याला आढळत नाही, कारण तेव्हा शास्त्राचा नियम पूर्ण झाला होता. आज आपल्याला स्वप्नांची गरज नाही, पण त्या दिवशी देव स्वप्नांमध्ये बोलला होता आणि त्याने अशा प्रतीकांचा वापर केला जे त्यांच्यासाठी अर्थपूर्ण होते. एका प्यालेबरदाराला द्राक्षरस देण्याबद्दल समजत असे. त्याने फारोसाठीही असेच केले. नंतर आपल्याला आढळेल की राजा नबुखदनेसरला एका मूर्तीचे स्वप्न पडले आहे. तो निश्चितच प्रतिमा आणि मूर्तींशी परिचित होता. ते असे काहीतरी असेल जे तो खूप चांगले समजू शकेल. योसेफ स्वप्नाचा अर्थ सांगू शकला आणि प्यालेबरदाराला वचन दिले की तो 3 दिवसात परत कामावर रुजू होईल. वाचूया आपण पुढचं वचन 14. मात्र तुझे बरे झाले म्हणजे माझे स्मरण अवश्य ठेव आणि मजवर कृपा करून फारोपाशी माझी गोष्ट काढून या घरातून माझी सुटका कर. तो म्हणतो, आता तू 3 दिवसात येथून निघून जाशील, पण जोपर्यंत कोणी माझ्यासाठी काही करत नाही तोपर्यंत मी येथेच राहीन. मी तुझ्या स्वप्नाचा अर्थ सांगितला आहे, कृपया मला विसरू नको. आता तो त्याला त्याच्या पार्श्वभूमीबद्दल काही सांगतो. वाचूया आपण पुढचं वचन 15. कारण इब्र्यांच्या देशाहून मला चोरून आणले आणि येथेही या बंदीखान्यात टाकण्याजोगे मी काही एक केले नाही. जरी आपल्याला येथे सांगितलेलं नाही तरी कदाचित प्यालेबरदाराने योसेफाच्या वतीने फारोशी बोलण्याचे वचन दिले असेल. वाचूया आपण 16 आणि 17 ही वचने. स्वप्नाचा अर्थ चांगला आहे हे पाहून आचार्यांचा नायक योसेफास म्हणाला, मलाही असे स्वप्न पडले की पांढऱ्या रोट्यांच्या 3 टोपल्या माझ्या डोक्यावर होत आहे आणि वरच्या टोपलीत फारोसाठी सर्व प्रकारची पक्वान्ने असून पक्षी माझ्या डोक्यावरील त्या टोपलीतले पदार्थ खात होते. आचार्याचे स्वप्न त्याच्यासाठी अर्थपूर्ण प्रतीकात आहे. पुढे आपण जाऊया 18 आणि 19 वचने. योसेफाने उत्तर दिले, याचा अर्थ असा, त्या 3 टोपल्या म्हणजे 3 दिवस. फारो 3 दिवसांच्या आत तुझे शिर वर करून उडविल, तुला झाडावर फाशी देईल आणि पक्षी तुझे मांस तोडून खातील. योसेफ त्याच्या स्वप्नाचा अर्थ त्याला सांगतो, पण इशारा देतो की ते त्याच्यासाठी चांगले होणार नाही. 3 दिवसात त्याला बाहेर काढून फाशी दिले जाईल आणि पक्षी त्याचे मांस खातील. आता आपण आपल्या शेवटच्या विषयाकडे वळत आहोत. तो आहे स्वप्नांची पूर्तता. यासाठी आपण वाचूया उत्पत्ती याचा 40वा अध्याय आणि 20 पासून 23 ही वचने.
तिसऱ्या दिवशी फारोचा वाढदिवस आला तेव्हा त्याने आपल्या सर्व चाकरास मेजवानी दिली आणि त्याने आपला प्यालेबरदारांचा नायक व आचार्यांचा नायक यांना पुढे आणले. त्याने प्यालेबरदारांच्या नायकास त्याच्या हुद्द्यावर पूर्ववत नेमिले आणि तो फारोच्या हाती प्याला देण्याचे काम करू लागला. पण त्याने आचार्यांच्या नायकास फाशी दिले. योसेफाने त्यांच्या स्वप्नांचा अर्थ सांगितल्याप्रमाणे घडले. तथापि प्यालेबरदारांच्या नायकाने योसेफाचे स्मरण ठेविले नाही, तो त्याला विसरला. बिचारा योसेफ. आता हे एक निराशाजनक परिस्थितीसारखे वाटते. इथे तो एक गुलाम असून त्याच्यावर खोटा आरोप लावण्यात आला आहे. माझ्यावर विश्वास ठेवा, तुरुंगाचे गजही तुरुंगा इतकेच खरे आहेत, जणू काही तो एखाद्या गुन्ह्यात दोषी आहे. तो बिचारा मुलगा इथे आहे आणि पोटिफरचा हेतू त्याला विसरणे हा आहे. त्याच्या स्वतःच्या घरात झालेल्या घोटाळ्यावर पांघरून घालण्याचा त्याचा प्रयत्न होता. पोटिफरच्या पांघरुणाची किंमत योसेफाला मोजावी लागते. योसेफाला आशेचा एक किरण असा होता की प्यालेबरदार फारोसमोर त्याची आठवण करेल. फारोचे त्याच्याकडे लक्ष वेधण्याचा तो एक अद्भुत मार्ग होता. पण प्यालेबरदार त्याच्या नोकरीवर परत जाऊन पुन्हा फारोच्या मर्जीत राहण्यात इतका आनंदी आहे की तो बिचारा योसेफाबद्दल सर्व काही विसरतो. देव त्याला एका कारणासाठी तिथे सोडू इच्छितो. समजा प्यालेबरदाराने फारोला म्हटले असेल, तिथे एक कैदी आहे जो निर्दोष आहे, त्याच्यावर खोटा आरोप लावण्यात आला आहे आणि त्याने माझ्या स्वप्नांचा अर्थ माझ्यासाठी सांगितला. फारो, जर तुम्ही त्याला सोडून दिले तर मी नक्कीच त्याबद्दल आभारी असेन. आणि समजा फारोने त्याला सोडून दिले असते तर काय झाले असते ते तुम्हाला ठाऊक आहे का? जेव्हा फारोला त्याच्या स्वप्नाचा अर्थ सांगण्याची गरज होती तेव्हा तो कनान देशात घरी असता. प्रियांनो, देव त्याला जवळ ठेवू इच्छितो आणि तुरुंग हे त्याला ठेवण्यासाठी एक सोयीस्कर ठिकाण आहे. जेव्हा त्याला त्याची गरज असेल तेव्हा फारोला त्याला शोधण्यात कोणतीही अडचण येणार नाही. निराशा असूनही योसेफाचा असा विश्वास होता की देव त्याच्या जीवनात कार्य करत आहे आणि विश्वासाची फळे स्पष्ट दिसत होती. तो त्याच्या जीवनातील प्रत्येक नात्यात विश्वासू होता. तो पोटिफरशी विश्वासू होता. तुरुंगात तो तुरुंगाच्या रक्षकाशी विश्वासू होता. तो देवाशी विश्वासू होता. त्याला नेहमीच तो गौरव देत होता. तो फारोशी विश्वासू राहील आणि तो त्याच्या स्वतःच्या भावांशी विश्वासू राहील हे आपण नंतर पाहू. तुम्ही पहा, योसेफाच्या विश्वासाने त्याला विश्वासू बनवले. प्रियांनो, मला विश्वास आहे की जर तुम्ही खरोखर विश्वासणारे असाल तर तुम्ही विश्वासू असाल. आपण अशा काळात जगत आहोत जेव्हा घडणाऱ्या दुःखद घटनांपैकी एक म्हणजे अवलंबून राहू शकतो असे ख्रिस्ती लोक खूप कमी आहेत. जरी ख्रिस्ती संघटना असल्या तरी त्यांनाही समस्या आहेत आणि अशा फारच कमी लोकांवर आपण विश्वास ठेवू शकतो. आपल्याला त्यांच्या पदांवर खऱ्या अर्थाने विश्वासू असलेले खूप कमी लोक दिसतात. जे आहेत त्यांच्याबद्दल आम्ही देवाचे आभार मानतो. मी नेहमीच प्रभूचे आभार मानतो यासाठी की त्याने आपल्याभोवती जिथे जिथे आपण जातो तिथे काही विश्वासू लोक त्याने ठेवले आहेत. मी तुम्हाला सांगतो, असे प्रिय लोक नेहमीच खूप प्रोत्साहन देतात. योसेफ अशा प्रकारचा माणूस होता. त्याच्या विश्वासाने त्याला विश्वासू बनवले. त्याने त्याच्या सर्व परीक्षा आणि प्रलोभनांमध्येही जीवनाबद्दल आशावादी दृष्टिकोन दिला आणि विश्वासानेच त्याला सर्वांबद्दल सहानुभूतीपूर्ण आणि दयाळू वृत्ती दिली. तो प्यालेबरदार आणि आचार्य यांच्याशी किती दयाळू होता ते लक्षात घ्या आणि नंतर आपण त्याच्या भावांप्रती त्याचा दयाळूपणा पाहू. त्याच्या विश्वासाने त्याला एक अतिशय नम्र माणूस बनवले. त्याने त्याच्या सर्व कामगिरीसाठी देवाला गौरव दिले. तो किती अद्भुत व्यक्ती होता. तो देवावर विश्वास ठेवत होता. त्याने देवावर विश्वास ठेवला कारण त्याचा पिता अब्रामाने त्याच्यावर विश्वास ठेवला होता आणि त्याच्या आयुष्यात विश्वासाचे हेच फळ आले. हा योसेफ आहे. तो तुरुंगात असल्याने इतर त्याला विसरले आहेत, पण
कोणीतरी त्याला विसरलेला नाही. देव त्याला विसरलेला नाही आणि तो त्याच्या आयुष्यात काम करत आहे. प्रियांनो, यात तुमच्या आणि माझ्यासाठी एक संदेश आहे. मला माहीत नाही की तुमची सध्याची परिस्थिती कशी आहे, पण कदाचित बरेच लोक कठीण परिस्थितीत असतील. एकदा एका माणसाने कळविले होते की मी एका खडकाच्या आणि कठीण जागी आहे. गोष्टी खूप अंधाराच्या दिसतात. प्रियांनो, जेव्हा तुम्हाला बाहेर पडण्याचा मार्ग दिसत नाही, तेव्हा तुम्हाला आश्चर्य वाटते की देव काळजी घेतो का? देवाने योसेफाची ही कहाणी म्हणूनच दिली आहे. ती तुम्हाला कळावी अशी त्याची इच्छा आहे की त्याला काळजी आहे आणि तो तुमच्या आयुष्यात पुढे जात आहे. जर तुम्ही त्याचे मूल असाल तर तो तुमच्या स्वतःच्या भल्यासाठी तुमच्यासोबत गोष्टी घडू देत आहे. त्याच्या शिक्षा नेहमीच आपल्या भल्यासाठी असतात. प्रियांनो, त्या आम्हाला चुकविता येत नाहीत. खरोखर आपला देव अद्भुत आहे. आता आपण अध्याय 41 कडे वळत आहोत. यामधील विषय आहेत: पहिला विषय फारोची स्वप्ने, दुसरा विषय योसेफ मिसर देशाचा प्रमुख बनतो आणि तिसरा विषय योसेफाचे 2 मुलगे मनश्शे आणि एफ्राईम. हा अध्याय मागील प्रकरणापेक्षा खूप वेगळा आहे, जिथे आपण योसेफाला तुरुंगात विसरलेल्या, निराश आणि सोडून दिलेल्या स्थितीत सोडले होते. तरीही हे सर्व त्याच्या आयुष्यात देवाच्या उद्देशांसाठी घडत होते. जर आपण आज आपल्या जीवनात देवाचा हात ओळखू शकलो तर ते आपल्याला जीवनाबद्दल एक वेगळा दृष्टिकोन देईल. आपल्या आधीच्या प्रकरणात आपण पाहू की योसेफ फारोच्या स्वप्नांचा अर्थ सांगताना तुरुंगातून सुटतो. त्याला संपूर्ण मिसर देशाचा प्रमुख बनवले जाते आणि तो ओनच्या याजकाची मुलगी आसनत हिच्याशी लग्न करतो, जिच्यामुळे त्याला मनश्शे आणि एफ्राईम होतात. ही चिंध्यांपासून ते श्रीमंतीपर्यंतची कहाणी आहे. योसेफाच्या जीवनातील या घटनेपेक्षा रोमांचक कोणतीही काल्पनिक कथा मला माहिती नाही. या अध्यायात आपण त्याच्या जीवनात देवाचा हात नक्कीच पाहू शकतो आणि संकटाच्या काळातही योसेफाला देवाच्या काळजीची जाणीव होते. यामुळे त्याच्यामध्ये आत्म्याचे फळ असलेले अनेक गुण विकसित झाले. त्यापैकी एक धीर होता. रोमकरासपत्र याचा 5वा अध्याय आणि 3ऱ्या वचनामध्ये व्यक्त केलेले सत्य हे की संकट किंवा त्रास धीर निर्माण करते, हे योसेफाच्या जीवनात निश्चितपणे स्पष्ट केले आहे. आपल्याला इथे आढळते की या मुलाला विदेशी राजा फारोच्या समोर आणले जाते, जसे नंतर दानिएलाला नबुखदनेस्सर समोर आणले जाईल. ते दोघेही स्वप्नांचा अर्थ लावण्यासाठी आहेत. नंतर आपण अध्यायाच्या शेवटी दुष्काळाचा विचार करू. याद्वारे देवाचा कोणता उद्देश साध्य होणार आहे? देव याकोबाच्या कुटुंबाला कनानमधून बाहेर काढण्यासाठी, कनानी लोकांच्या पापांपासून दूर करण्यासाठी आणि त्यांना गोशेनच्या एकांत ठिकाणी स्थायिक करण्यासाठी मिसरमध्ये आणण्यासाठी याचा वापर करेल. हे त्याचे एक उद्दिष्ट आहे. देवाकडे मला खात्री आहे इतर अनेक कारणं होती, परंतु हे एक स्पष्ट आहे. आपण पुढे जात असताना मला आशा आहे की तुम्ही अजूनही योसेफ प्रभू येशू ख्रिस्तासारखा कसा आहे याची नोंद घेत असाल. आपण नंतर या तुलनांपैकी अधिक पाहू. हे आपल्यासाठी लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. आता आपण आपला पहिला विषय म्हणजे फारोची स्वप्ने याकडे वळत आहोत. लक्षात ठेवा की मागील प्रकरणात फारोचा पॅलेबरदार आणि आचारी यांना योसेफ ज्या तुरुंगात होता त्याच तुरुंगात टाकण्यात आले होते. योसेफाने त्यांच्या स्वप्नांचा अचूक अर्थ लावला. आचारीला फाशी देण्यात आली आणि पॅलेबरदाराला त्याच्या पदावर परत आणण्यात आले. योसेफाने पॅलेबरदाराला त्याची दुर्दशा लक्षात ठेवण्याची आणि त्याबद्दल फारोला सांगण्याची विनंती केली होती, परंतु त्याने तसे केले नाही. आता देव फारोला एक स्वप्न देतो. पाहूया काय. 41वा अध्याय आणि 1 वचन. पुरी 2 वर्षे लोटल्यावर फारोस स्वप्न पडले की आपण नील नदीच्या काठी उभे असताना. लक्षात घ्या की मागील प्रकरणाच्या समाप्तीनंतर पूर्ण 2 वर्ष झाली आहेत.
योसेफाने आणखी 2 वर्ष तुरुंगात घालविलेली आहेत. काहीतरी घडण्याची वाट पाहत आहे. हे फारोचे स्वप्न आहे. पाहूया आपण 2 आणि 3 वचन. 7 सुंदर व धष्टपुष्ट गायी नदीतून बाहेर निघून लवाळ्यात चरू लागल्या. पुढे पाहतो तो त्यांच्या मागून कुरूप व दुबळ्या अशा आणखी 7 गायी नदीतून निघाल्या आणि त्या पहिल्या गायींजवळ नदीकाठी उभ्या राहिल्या. फारोने 7 गायी पाहिल्या ज्या सुंदर आणि धष्टपुष्ट होत्या. नंतर त्याला 7 खरोखरच बारीक, कुरूप व दुबळ्या गायी दिसल्या. पुढं आपण जाऊया 4 वचनामध्ये. तेव्हा कुरूप व दुबळ्या गायींनी त्या सुंदर व धष्टपुष्ट गायीस खाऊन टाकिले. त्यानंतर फारो जागा झाला. फारो जागा झाला आणि स्वप्नाचा अर्थ काय आहे याबद्दल विचार करू लागला. त्याला त्याचा अर्थ कळला नाही. पण त्या दिवशी त्याला मदत करण्यासाठी कोणीही नव्हते. वाचूया आपण 5 ते 8 ही वचने. मग तो पुन्हा झोपी गेला असता त्याला दुसऱ्यांदा स्वप्न पडले की एकाच ताटाला 7 चांगली भरदार कणसे आली आणि पहा त्यांच्या मागून खुरटलेली व पूर्वेच्या वाऱ्याने करपलेली अशी 7 कणसे निघाली. त्या खुरटलेल्या कणसांनी ती 7 चांगली भरदार कणसे गिळून टाकली. मग फारो जागा झाला आणि पाहतो तर ते स्वप्न. सकाळी फारोचे चित्त अस्वस्थ झाले आणि त्याने मिसर देशातील अवघे ज्योतिषी व पंडित यांना बोलाविले. फारोने आपली स्वप्ने त्यास सांगितली, पण फारोला त्यांचा अर्थ सांगणारा कोणी नव्हता. जेव्हा या सर्व जादूगारांना आणि ज्ञानी लोकांना बोलवण्यात आले आणि फारो त्यांना त्याचे स्वप्न सांगत होता, तेव्हा मुख्य पॅलेबरदार तिथे ऐकत होता. शेवटी त्याची भूमिका फारोसमोर उभे राहून त्याला हवे ते मिळवून देण्याची होती. जेव्हा कोणीही ज्ञानी फारोला अर्थ सांगू शकला नाही, तेव्हा पॅलेबदार बोलला. वाचूया आपण ते वचन 9. तेव्हा पॅलेबरदारांचा नायक फारोस म्हणाला, माझ्या अपराधांची आज मला आठवण होत आहे. मी तर याला दोष म्हणेन. माझ्या मते ते पाप होते. पण तुम्ही पहा, हे सर्व देवाच्या दयेने घडले होते. आपण फार तर असे म्हणूया की परिस्थितीची योगायोगाने झालेली ती एक घटना होती. योसेफाचे कठीण अनुभव त्यावेळी समजू शकले नाहीत, परंतु देव त्यांना एका उद्देशाने घडू देत होता. आता मुख्य पॅलेबरदार म्हणतो, अरे मला आठवले की मी तुरुंगात असलेल्या एका तरुणाला वचन दिले होते की मी त्याच्याबद्दल तुम्हाला सांगेन. आणि हो, तो स्वप्नांचा अर्थ सांगू शकतो. आता तो फारोला त्याचा स्वतःचा अनुभव सांगतो. वाचूया आपण 10 ते 13 ही वचने. फारोची आपले सेवकांवर इतराजी झाली, तेव्हा त्याने मला व आचार्यांच्या नायकाला गार्द्यांच्या सरदाराच्या वाड्यात कैदेत ठेविले होते. तेव्हा एकाच रात्री आम्हा दोघांस मला व त्याला लागू पडेल अशा अर्थाची स्वप्ने पडली. तेथे त्या गार्द्यांच्या सरदाराचा दास कोणी इब्री तरुण पुरुष आम्हाबरोबर होता. त्याला आम्ही आपापली स्वप्ने सांगितली व त्याने त्यांचा अर्थ आम्हास सांगितला. त्याने प्रत्येकाच्या स्वप्नानुसार अर्थ सांगितला. त्याने आम्हास अर्थ सांगितला तसेच घडून आले. मला आपल्या हुद्द्यावर पूर्ववत रुजू केले आणि त्याला फाशी दिले. फारो म्हणाला, बरं, आम्ही इथे इतर सर्वांची परीक्षा घेतली आहे आणि त्या तरुणाने तुझ्या आणि आचार्याच्या स्वप्नांचा अर्थ सांगितला असल्याने त्याला येऊ द्या, कारण मला वाटते की माझी स्वप्ने खूप महत्त्वाची आहेत. प्रियांनो, या पुढील घटना आपण पुढील कार्यक्रमात पाहणार आहोत. आता आपण इथेच थांबूया. आपण प्रार्थना करू. आमच्यावरती दया आणि कृपा करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, तुझे आभार मानतो यासाठी की प्रभू परमेश्वर दे बाप्पा, तू सदैव आमच्याबरोबर आहे. प्रभू परमेश्वरा, काही वेळेस आम्हाला वाटतं की आमची परिस्थिती बदलत नाही, आमच्या प्रार्थना ऐकल्या जात नाही, परंतु आम्ही हे लक्षात घेत नाही की तुझी इच्छा काय आहे. आणि होय बापा, आम्हाला ठाऊक आहे की तुझ्या सर्व इच्छा आमच्यासाठी चांगल्याच आहेत. होय प्रभूजी, तू आज आम्हाला दाखवून दिलेलं आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही केवळ तुझ्यावरती विसंबून राहायला हवं. आम्ही कुरकुर करू नये, आम्ही तुझ्या विरोधामध्ये आम्ही बोलू नये, तर आलेल्या प्रत्येक परिस्थितीला तुझ्यासोबत आम्ही सामोरं जाण्याचा प्रयत्न करावा. होय प्रभूजी, आमच्यामधील हा उणेपणा तू काढून टाक. तुझ्यामध्ये तू आम्हाला दृढ असं ठेव. या विनंत्या, या मागण्या येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे करतो म्हणून तू ऐक. आमेन.
परमेश्वर आपणास आशीर्वादित करो. हरलो हरलो मी प्रभु देवा, कैसी घडे तव सेवा. हरलो हरलो मी प्रभु देवा, कैसी घडे तव सेवा. कैसी घडे तव सेवा, कैसी घडे तव सेवा. हरलो हरलो मी प्रभु देवा, कैसी घडे तव सेवा. प्रियांनो, आजच्या संदेशातून आपण शिकलो की देव आपल्याला प्रत्येक परिस्थितीत तयार करत असतो. योसेफ तुरुंगात असतानाही विश्वासू राहिला आणि देवाने त्याचा उपयोग इतरांच्या जीवनात केला. जरी त्याला लगेच मुक्तता मिळाली नाही तरी देव त्याला विसरला नाही. या भागातून आपण एक मोठा धडा शिकतो. देवाची वेळ परिपूर्ण असते. आपण धीर धरून विश्वास ठेवला तर देव योग्य वेळी आपल्याला उंचावतो. आपल्या जीवनातही कधीकधी वाट पाहावी लागते, पण त्या परिस्थितीत देव आपल्याला तयार करत असतो. पुढील भागात आपण पाहू की देव योग्य वेळ आल्यावर योसेफाला कसा उंचावतो आणि त्याला मोठ्या स्थानावर नेतो. तोपर्यंत देवाच्या आशीर्वादात रहा. धन्यवाद. मागील कार्यक्रमातील प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय सी. इश्माएली लोकांकडून योसेफास पोटिफरने विकत घेतले. आजचा प्रश्न, कोणाच्या स्वप्नाचा अर्थ चांगला निघाला? ए. आचारी, बी. प्यालेबरदार, सी. आचारी आणि प्यालेबरदार, डी. कोणाच्याच नाही. प्रियांनो, या प्रश्नाचे उत्तर उद्या सकाळी 6 वाजण्याच्या आधी पर्याय ए, बी, सी किंवा डी लिहून आपले नाव, पत्ता आणि ठिकाण यासोबत मोबाईल नंबर 7021474742 वर SMS किंवा व्हॉट्सॲप करा. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा.